नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट 2025 बद्दल एनटीएच्या वेबसाईटवरती एक ऑफिशियल नोटीस रिलीज करण्यात आलेली आहे। आता या नोटीसमध्ये नेमक्या काय गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ते थोडंसं बघूया। आता ही जी नोटीस आहे ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर एनटीएने एक नोटीस रिलीज केलेली आहे। आता या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे की लवकरच ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होऊ शकते, मात्र हे फॉर्म भरण्याला सुरुवात होण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना काही गोष्टींची तयारी करून ठेवायची आहे। तर त्याच्याबद्दल ही नोटीस रिलीज करण्यात आलेली आहे। नोटीस 14 जानेवारी 2025 या रोजी रिलीज केलेली आहे। त्यामध्ये काय म्हणलेलं आहे की या वर्षीची जी नीट 2025 ची एक्झाम आहे ती एनटीए तर्फेच कंडक्ट केली जाणार आहे। ही गोष्ट पहिल्यांदा या ठिकाणी क्लिअर झालेली आहे। त्यानंतर इथं काय म्हणलेलं आहे बघा, टू सपोर्ट दिस ऑब्जेक्टिव्ह कॅन्डिडेट्स आर एनकरेज टू यूज देअर अपार आयडी ॲज वेल ॲज आधार बेस्ड ऑथेंटिकेशन। म्हणजे काय की ही ट्रान्सपरंट मॅनरने एक्झाम होण्यासाठी किंवा मागच्या वर्षी जे काही घोळ झाले होते एक्झाम मध्ये ते कुठेतरी थांबवण्यासाठी या ठिकाणी एक नवीन टर्म इन्व्हॉल्व झालेली आहे, अपार आयडी। आता हा अपार आयडी कसा काढायचा आहे ते आपण सांगणार आहोत। त्याचबरोबर आधार बेस्ड ऑथेंटिकेशन। आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे इथं त्यांनी परत की अपडेटेड क्रेडेन्शियल्स आर हायली रिकमेंडेड फॉर ईज ऑफ व्हेरिफिकेशन, रजिस्ट्रेशन प्रोसेस अँड टू एनहान्स द इंटिग्रिटी ऑफ द एक्झामिनेशन प्रोसेस। म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळी आधार कार्डला एक वेगळी व्हॅल्यू असणार आहे यावर्षी। त्याचबरोबर आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे। पुढे याच्यामध्ये काय म्हणलेलं बघा, नीट 2025 रजिस्ट्रेशन प्रोसेस शॅल बी स्टार्टिंग इन ड्यू कोर्स ऑफ टाइम। म्हणजे लवकरच नीट 2025 साठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म हे चालू होणार आहे। पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू अपडेट देअर क्रेडेन्शियल्स इन आधार, ओके, प्रेफरली ॲज पर देअर 10th मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट। म्हणजे ज्या काही विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन असेल जी जशी 10वीच्या मार्कशीट वरती किंवा 10वीच्या पासिंग सर्टिफिकेट वरती जशी इन्फॉर्मेशन आहे त्याच पद्धतीची इन्फॉर्मेशन ही आधार कार्डवर असणं गरजेचं आहे। मग याच्यामध्ये काय येत असेल, विद्यार्थ्याचं नाव असेल, इथं दिलेलंच आहे, युअर आधार इज लिंक्ड विथ अ व्हॅलिड मोबाईल नंबर फॉर ओटीपी बेस्ड ऑथेंटिकेशन। मागच्या वर्षीपासून ही गोष्ट चालू झालेली आहे। मागच्या वर्षी म्हणजे नीट 2024 मध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे अशाच विद्यार्थ्यांना फक्त नीटचा फॉर्म हा भरता येत होता, कारण ओटीपी जात होते। ओटीपी जर जात असतील आणि ओटीपी तेव्हा जातात जेव्हा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असतो तेव्हा। सो सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना नीट 2025 ची एक्झाम द्यायची आहे त्यांनी पहिली गोष्ट करायची आहे की आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचंच आहे। दुसरी गोष्ट यावर्षी काय सांगितलंय की ॲज पर देअर 10th मार्कशीट आणि सर्टिफिकेट। बऱ्याचदा आम्ही फॉर्म भरताना बघतो की आधार कार्डवरती जसं विद्यार्थ्यांचं नाव असतं तसं सेम मार्कशीट वरती नसतं। स्टँडर्ड जे नाव आहे ते मार्कशीट प्रमाणे तुमचे कन्सिडर केले जातात सगळ्या फॉर्म्समध्ये। सो जर तुमच्या आधार कार्डवरती काही स्पेलिंग मध्ये जर मिस्टेक्स असतील तर अजूनही आपल्याकडे वेळ आहे। आधार सेंटरवरती जाऊन तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती ज्या पद्धतीचं नाव आहे, जसं नावाचं स्पेलिंग आहे तशाच प्रकारे आधार कार्डला तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। फोटो जर अपडेट केले नसतील बऱ्याच दिवसापासून तर फोटो अपडेट्स करून घ्यायचे, बायोमेट्रिक्स अपडेट करून घ्यायचे आणि इम्पॉर्टंट मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे। आता हे सगळं काय केलेलं आहे, सिम्प्लिफाईड ऍप्लिकेशन प्रोसेस। आता ह्याच्यानं काय होणार आहे की ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये बऱ्याच गोष्टी मुलांना भराव्या लागत असतात, जसं की विद्यार्थ्याचं नाव असेल, जन्मतारीख असेल, जेंडर असेल। तर आधार व्हेरिफिकेशन असल्यामुळे काय असणार आहे, तुम्ही अपार आयडी किंवा तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर डिरेक्टली ऑटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी फिल केल्या जातील। आता जर तुमच्या आधार कार्डच्या नावामध्येच मिस्टेक्स असतील तर आधार नंबर टाकल्यानंतर किंवा अपार आयडी टाकल्यानंतर त्या मिस्टेकवाले डिटेल्स ॲज इट इज नीटच्या फॉर्ममध्ये घेतल्या जातील। सो नीटचा फॉर्म भरण्याला सुरुवात होण्याच्या अगोदर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर काय म्हणलेलं आहे बघा, तर या सगळ्यामुळे काय होणार आहे की फास्टर व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यानंतर एक्झाम सेंटरवरती याचा काय काय इम्पॅक्ट होणार आहे, एनहान्स एक्झामिनेशन इफिशियन्सी विथ ऍडव्हान्समेंट इन आधार बेस्ड टेक्नॉलॉजी सच ॲज द फेस ऑथेंटिकेशन। म्हणजे तुम्ही एक्झाम सेंटरवरती जेव्हा जाणार आहात तर ज्या विद्यार्थ्यानं फॉर्म भरलेला आहे तोच विद्यार्थी एक्झामसाठी आलेला आहे का त्याच्यासाठी फेस रिकग्निशनची सिस्टीम चालू केलेली आहे। त्यानंतर काय आहे, फास्टर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन टूल्स। म्हणजे जे काही दरवर्षी मॅन्युअली प्रोसेस एक्झाम सेंटरवरती चालतात की ऍडमिट कार्ड आणि आधार कार्ड या दोन्ही गोष्टी मॅच करणे, चेक करणे, तर मोस्टली सगळ्या गोष्टी यावर्षी आधार बेस्ड व्हेरिफिकेशनच्या थ्रू होण्याची शक्यता आहे। तर त्याच्या संदर्भातच ही नोटीस आलेली आहे। फास्टर अटेंडन्स व्हेरिफिकेशन, अटेंडन्स सुद्धा दरवर्षी जी मॅन्युअली घेतली जाते तर ती सुद्धा प्रोसेस यावर्षी बऱ्यापैकी ऑनलाईन होण्याची शक्यता आहे। आणि वेलफेअर ऑफ द कॅन्डिडेट्स, म्हणजे आधार कार्डवरच्या ज्या काही गोष्टी आहेत ते ॲज इट इज फॉर्म मध्ये घेतल्यामुळे फॉर्म मध्ये ज्या काही गोष्टी फिलअप कराव्या लागतात व ज्याच्यामुळे मॅन्युअल एरर्स जास्ती होतात तर ते कुठेतरी या गोष्टीमुळे थांबू शकतात। व्हॉट कॅन्डिडेट्स शुड डू, आता इथं दिलेलं आहे की विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे।
विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा ह्या इम्पॉर्टंट नोटीसमध्ये दिलेलं आहे. पहिलं म्हणजे ऍस्पिरंट्स आर ऍडवाइज टू एन्श्योर दॅट देअर आधार डिटेल्स स्पेशली देअर नेम. काय म्हणलेलं आहे की नेम अपडेट करायचं आहे. अपडेट करायचं म्हणजे काय, जर मार्कशीट वरती जसं आहे तसंच आधार कार्ड वरती असेल तर काही अपडेट करायची गरज नाही. स्पेलिंग मध्ये काही चेंजेस असतील, करेक्शन्स असतील तर मात्र नेम तुम्हाला अपडेट करायचं आहे. डेट ऑफ बर्थ, जशी 10वीच्या पासिंग सर्टिफिकेट वरती जन्मतारीख आहे तशीच जन्मतारीख तुम्हाला आधार कार्ड वरती अपडेट करून घ्यावी लागेल. ॲज पर द 10th पासिंग सर्टिफिकेट आपण सांगितलेलंच आहे. इन्क्लुडिंग फेशियल रिकॉग्निशन डेटा. आता जर तुमचा आधार कार्डवरती फोटो लहानपणीचा असेल तर फेस रिकग्निशन करण्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे जर फोटो जर अपडेट केले नसतील तर फोटो अपडेट करून घ्यायचे. त्याचबरोबर तुमचे बायोमेट्रिक्स असणार आहेत तर बायोमेट्रिक सुद्धा आधार सेंटरवरती जाऊन तुम्हाला अपडेट करायचे. हे सगळं कशासाठी आहे तर एक्झाम सेंटरवरती ज्या प्रोसेस करण्यासाठी वेळ जातो तर तो वेळ वाचवण्यासाठी ही ऑनलाईन व्हेरिफिकेशनची सिस्टीम किंवा आधार याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे की ही सगळी प्रोसेस तुम्हाला कुठं करायची आहे, नियरेस्ट द आधार एनरोलमेंट किंवा अपडेट सेंटर. आधार रिलेटेड जे काही काम आहे ते तुम्हाला आपल्या सरकार सेवा केंद्र असेल किंवा आधार केंद्र असेल तर तिथं जाऊन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अपडेट करून घ्यायच्या आहेत. राहिली गोष्ट की ह्या वर्षी जी नवीन टर्म इंट्रोड्यूस झालेली आहे, नवीन टर्म अपार आयडी, तर इथं सांगितलं होतं की अपार आयडी तुम्हाला यावर्षी फॉर्म भरताना लागणार आहे. आता हा अपार आयडी कुठे मिळणार आहे तर तुमच्याकडे जर स्मार्टफोन अँड्रॉइड फोन असेल तर त्याच्यामध्ये प्ले स्टोअर वरती जाऊन डिजी लॉकर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आता हे डिजी लॉकर ऍप्लिकेशन मी इथं लिहून देतो म्हणजे सर्च करण्यासाठी काही प्रॉब्लेम. बऱ्याच जणांना माहिती असेल डिजी लॉकर ऍप्लिकेशन. डिजी लॉकर ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन सर्च करायचं आहे, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. जर आतापर्यंत त्याच्यावरती तुमचं अकाउंट क्रिएट केलं नसेल तर तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, सगळ्या गोष्टी, तुमचं नाव फिलअप करून अकाउंट क्रिएट करायचं आहे. व डिजी लॉकर ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर, अकाउंट क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अपार आयडी म्हणून सर्च करायचं आहे. आता अपार आयडी सर्च कधी करायचा आहे, समजा जर तुमचं आधार कार्ड ऑलरेडी अपडेटेड आहे, तुमचे फोटो ऑलरेडी अपडेटेड आहेत, तुमच्या नावाचं स्पेलिंग जर ऑलरेडी अपडेटेड आहे तरच तुम्ही ही सगळी प्रोसेस आता करायची आहे. जर तुमच्या गोष्टी अजून अपडेट झालेल्या नसतील तर पहिल्यांदा आधार कार्डला अपडेट करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही डिजी लॉकर इन्स्टॉल करू शकता व बाकीच्या गोष्टी करू शकता. पण कधी लवकरात लवकर म्हणजे येत्या 20-25 तारखेच्या आसपास ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर ते होण्याच्या अगोदर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. नावाचे स्पेलिंग अपडेट करणे, जन्मतारीख चुकीची असेल तर अपडेट करणे, फोटो अपडेट करणे, बायोमेट्रिक्स अपडेट करणे व मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल नंबर लिंक करून घेणे. तर ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायला सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला करून घ्यायचे. व जशी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मला सुरुवात होईल त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीवरती तसंच आरंभच्या युट्यूब चॅनलवरती या सगळ्या इम्पॉर्टंट अपडेट्स तुम्हाला पोहोचवल्या जातील. त्यासाठी आरंभ करिअर ऍडवायझरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक सुद्धा दिलेली आहे जिथे तुम्हाला सगळे अपडेट्स ऑन टाइम मिळत असतात, तर त्या लिंकला सुद्धा जॉईन करा. थँक्यू.